रसिक मित्र नमस्कार. पुन्हा पितृऋण कवी संमेलनामध्ये च्या दुसऱ्या सत्रात आपलं हार्दिक स्वागत. आणि या दुसऱ्या सत्रात प्रारंभ करताना मी पुन्हा माझी एक छोटीशी कविता आपल्यासमोर वडिलांविषयीची सादर करतोय. कवितेचं शीर्षक आहे किमयागार. ऐकूया. किमयागार. जन्म देऊन या बाळाला जो होतसे पालनहार रे, जन्म देऊन या बाळाला जो होतसे पालनहार रे, दुर्लक्षितसे जो स्वतःला करी घर स्वप्न साकार रे. दुःख कष्ट झेलून सारे दे मुखी हास्य लकीर रे, दुःख कष्ट झेलून सारे दे मुखी हास्य लकीर रे. कडे ना रूप हे न्यारे बाबा हा किमयागार रे, कडे ना हे रूप न्यारे बाबा हा किमयागार रे. मुला बाळास रे घडवी भक्कम देई आधार रे, मुला बाळास घडवी भक्कम देई आधार रे. त्याच्या सम नसे मुडी दैव जगती महान रे, त्याच्या सम नसे मुडी दैव जगती महान रे. मृदू हृदयीनी कणखर गुण हे तयाचे छान रे, मृदू हृदयी निकणखर हे गुण तयाचे छान रे. घर झोपे निश्चिंत सारे, घर झोपे निश्चिंत सारे, झोप त्याची पसार रे. अदात्वदा ना बोलावे बापाचा राखा मान रे, अदात्वदा ना बोलावे बापाचा राखा मान रे. घरासाठी रूप त्याचे ईश्वराचाच अवतार रे, घरासाठी रूप त्याचे ईश्वराचाच अवतार रे. आहेत ते तोवर जगती, आहेत ते तोवर जगती, कर त्यांचा सन्मान रे. पैसे तुझे नको त्यांना तव शब्दांचे ते भुकेले रे, शब्दांचे फक्त भुकेले रे. बाबा होताच कळते रे, बाबा होताच कळते रे, वास्तव रूप हे तयाचे. भान हे असू द्यावे भविष्याच्या त्याच भूमिकेचे, भविष्याच्या त्याच भूमिकेचे. धन्यवाद. आणि यानंतर दुसऱ्या सत्रातील पहिली कविता आपल्यासमोर घेऊन येणार आहेत कविवर्य श्री योगेश वाडीभस्मे नागपूर येथून. त्यांच्या कवितेचं शीर्षक आहे बाप. ऐकूया त्यांच्या आवाजामध्ये ही सुंदर कविता. मी योगेश वाडीभस्मे योगी नागपूर या नावाने कविता लिहितो. आज मी आपल्यासमोर बाप ही कविता सादर करणार आहे. बाप या विषयावर मी अनेक रचना लिहिल्या, पण बापावर लिहिण्याचा माझा मोह काही आवरत नाही आणि त्यामुळे मी पुन्हा एक रचना सादर केली आहे, जी आपल्यापुढे आता मी सादर करीत आहे. मी साऱ्यांना पाहिलं यालाच छळताना, मी साऱ्यांना पाहिलं यालाच छळताना. कुणी पाहिलं कार कधी माझ्या बापाला रडताना, कुणी पाहिलं कार कधी माझ्या बापाला रडताना. माझ्या बापाला रडताना, माझ्या बापाला रडताना, माझ्या बापाला रडताना, माझ्या बापाला रडताना. सारे झोपले असताना हा असतो जागत, सारे झोपले असताना हा असतो जागत. आपुल्या स्वप्नांना असतो त्यागत. दुःख डोंगराचे परी नाही तो बोलत, दुःख डोंगराचे परी नाही तो बोलत. उरी घेऊन दुःख असतो चालत. मी त्याला रे पाहिलं, मी त्याला रे पाहिलं असं तिडतिड मरताना. कुणी पाहिलं का रे कधी माझ्या बापाला रडताना, कुणी पाहिलं का रे कधी माझ्या बापाला रडताना. माझ्या बापाला रडताना, माझ्या बापाला रडताना. त्याचे हाती आहे घराची मशाल, त्याचे हाती आहे घराची मशाल. तो राबते म्हणून घर झोपते खुशाल.
दिसे फाटक्या अंगाच्या, दिसे फाटक्या अंगाच्या, परिहृदय विशाल. दिसे फाटक्या अंगाच्या, परिहृदय विशाल. त्याचे कष्टापायी आहे तुम्ही खुशाल. त्याचे कष्टापायी तुम्ही आहे खुशहाल. तोही होतो सुखी, तोही होतो सुखी, पाहून साऱ्या. खूपच सुंदर अशी कविता. मी साऱ्यांना पाहिलं यालाच छळताना, मी साऱ्यांना पाहिलं यालाच छळताना, कुणी पाहिला का रे कधी माझ्या बापाला रडताना. अतिशय सुंदर हृदयस्पर्शी कविता आपण सादर केलीत सरजी. निशब्द झालो मी ऐकून बापाचे वर्णन, धन्य धन्य झालो मी तुमच्या या कवितेचं श्रवण करून या श्रवण. आणि धन्यवाद सर. आणि यानंतर पुढील कविता सादर करण्यासाठी कविवर्य श्रीकांत धारकर बुलढाणा येथून येत आहेत. त्यांच्या कवितेचं शीर्षक आहे बाप. बाप ऐकूया त्यांची ही कविता त्यांच्या मुखातून. नमस्कार, मी श्रीकांत धारकर बुलढाण्यावरून माझी एक कविता मी सादर करतो आहे. कवितेचं नाव आहे बाप. बाप बाप असतो घराची सावली, भरभक्कम आधारस्तंभ, आई असते माऊली. बाप असतो आईचा हिरवा चुडा, बाप असतो आईचा हिरवा चुडा. बाप असतो आईचे सौभाग्य. बाप असतो तेव्हा खरंच कोणाला काही जाणवत नाही, आणि नसतो तेव्हा नाही म्हणवत नाही. बाप असतो फुलांच्या हारामधील धागा, बाप असतो फुलांच्या हारामधील धागा. बाप असतो शिऱ्यामधील गोडवा. बाप असतो तेव्हा सारं जग आपलं असते. बाप असतो तेव्हा सारं जग आपलं असते. सर्व स्वप्न पूर्ण होण्याचा मार्ग असतो बाप. सतत कर्तव्य निभावत असतो बाप. स्वतःची अवकात नसताना डोक्यावर कर्जाचे ओझे मिरवत जीवन जगत असतो बाप. बाप म्हणजे जीवनात, बाप म्हणजे जीवन, बाप म्हणजे जीवनातील कधीही भरून न निघणारी पोकळी असतो. बाप म्हणजे जीवनातील कधीही भरून न निघणारी पोकळी असतो. बाप असतो असाच, बाप असतो असाच, झटत असतो आणि झटत असतो. हळूच निघून जातो संस्काराचं लेणं देऊन. असाच असतो बाप. तो बाप असतो, तो बाप असतो, खरंच तो बाप असतो. धन्यवाद. वा 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 वा, खूपच छान. बाप असतो घरातील धागा, बाप असतो हारातील धागा, बाप असतो शिऱ्यातील गोडवा. खरंच तो बाप असतो, खरंच तो बाप असतो. अतिशय सुंदर रचना सर्जी आपली. आपणाला मनपूर्वक धन्यवाद. आणि यानंतर पुढील रचना सादर करण्यासाठी येत आहेत सन्माननीय कवयित्री सौ नंदा कोकाटे ठाणे येथून. अतिशय सुंदर अशा गेय रचना त्या सादर करतात. ऐकूया त्यांची ही कविता वडिलांवरती लाख मोलाची शिदोरी. ऐकूया त्यांच्या आवाजात. नमस्कार, मी ठाण्यावरून सौ नंदा कोकाटे. शब्दजरा साहित्य समूह आयोजित पितृऋण काव्य संमेलनात मला सहभागी होण्याची संधी दिल्याबद्दल मी आयोजकांचे आभार मानते आणि बाप या विषयावर आधारित माझी स्वरचित कविता गाऊन सादर करते. माझे वडील कैलासवासी श्रीयुत लक्ष्मीकांत पांडुरंग कुडाळकर उर्फ दादासाहेब कुडाळकर यांच्यावर आधारित ही रचना आहे. कवितेचे नाव लाख मोलाची शिदोरी. दादा तुम्हा सम नाही जीवनी, व्यक्ती कोणी दुसरी, जन्मभर पुरेल अशी दिली तुम्ही शिदोरी. दादा तुम्हा सम नाही जीवनी, व्यक्ती कोणी दुसरी, जन्मभर पुरेल अशी दिली तुम्ही शिदोरी. मित भाषी जरी तुम्ही, कृती तुमची बोलकी, नाती गोती जपण्याची खुबी तुमची अनोखी. गरजवंता पाठी उभे जसा धावे कृष्ण मुरारी,
जन्मभर पुरेल अशी दिली तुम्ही शिदोरी. दादा तुम्हा सम नाही जीवनी व्यक्ती कोणी दुसरी. जन्मभर पुरेल अशी दिली तुम्ही शिदोरी. मित्र परिवारी तुम्ही होता लाडके सर्वांचे. जीवापाड जपले तुम्ही नाते मनाशी मनाचे. समान सर्व तुमच्यासाठी नसे भेदभाव उरी. जन्मभर पुरेल अशी दिली तुम्ही शिदोरी. दादा तुम्हा सम नाही जीवनी व्यक्ती कोणी दुसरी. जन्मभर पुरेल अशी दिली तुम्ही शिदोरी. आचार विचार संस्कारांचे बीज तुम्ही रुजवले. सण उत्सवातून दर्शन संस्कृतीचे घडवले. रंग दाविले दुनियेचे जबाबदार पित्या परी. जन्मभर पुरेल अशी दिली तुम्ही शिदोरी. दादा तुम्हा सम नाही जीवनी व्यक्ती कोणी दुसरी. जन्मभर पुरेल अशी दिली तुम्ही शिदोरी. हौस मौज पुरवली ठेवले ना काही राखून. कर्तव्यात नाही कसूर दिले संसारी झोकून. ध्येय गाठा जिद्दीने घ्या कर्तृत्वाची उंच भरारी. जन्मभर पुरेल अशी दिली तुम्ही शिदोरी. दादा तुम्हा सम नाही जीवनी व्यक्ती कोणी दुसरी. जन्मभर पुरेल अशी दिली तुम्ही शिदोरी. खूपच सुंदर, खूपच सुंदर. दादा तुम्हा सम व्यक्ती नसे दुसरी. जन्मभर पुरेल अशी दिली तुम्ही शिदोरी. अशा प्रकारची ती कविता. बापाची शिदोरी ही ज्याच्याकडे करू कसे शकेल कुणी त्याचे वाकडे. खरोखर ज्याच्याकडे हे बापाच्या संचिताचा ठेवा आहे त्याचं कोणी वाकडं कसा करू शकेल. धन्यवाद ताई. आणि यानंतर पुढील कविता अर्थात सुंदर गझल घेऊन येत आहेत कविवर्य प्राध्यापक विजय पाटील सर, कल्याण येथून. ऐकूया त्यांची ही सुंदर अशी वडिलांवरची गझल. या यूट्यूब चॅनलचे सर्व सन्माननीय कोलते सर यांच्या वडिलांच्या स्मृतीस मान देऊन आज मी एक माझी स्वरचित कविता सादर करतो आहे. आणि ही कविता मी आनंदकंद या मराठी वृत्तातून लिहिलेली आहे. ही कविता नसून एक सुंदर अशी गझल आहे. तर त्या गझलेचे सादरीकरण मी आता करतो. फसवून व्यर्थ जगणे जमले मलाच नाही. बोलून गोड लुटणे जमले मलाच नाही. विश्वास ठाम आहे कष्टावरील माझा. फुकटात रे कमवणे जमले मलाच नाही. ना खेळलो कुणाच्या निष्पाप भावनेशी. कोणासही दुखवणे जमले मलाच नाही. दिलदार मी मनाचा हृदयात प्रेम आहे. कपटात द्वेष करणे जमले मलाच नाही. निस्वार्थ भाव माझ्या रक्तात साठलेला. स्वार्थास हे विलगणे जमले मलाच नाही. सत्यात सत्व भारी तत्वात हेच माझ्या. खोट्यास साथ देणे जमले मलाच नाही. शोषण कधी कुणाचे कर
फसवून व्यर्थ जगणे. खूपच सुंदर, खूपच सुंदर. फसवून व्यर्थ जगणे मलाच नाही, फसवून व्यर्थ जगणे मलाच जमले नाही, बोलून गोण लुटणे जमले मलाच नाही. फसवून व्यर्थ जगणे जमले मलाच नाही, बोलून गोड लुटणे जमले मलाच नाही. असे सुंदर अशी वडिलांचे भाव व्यक्त करणारी गझल त्यांनी या ठिकाणी सादर केली. मनपूर्वक धन्यवाद सरजी. आणि यानंतर पुढील कविता सादर करीत आहेत कविवर्य श्री राहुल भोसले पुणे येथून. बापाची व्यथा. ऐकूया त्यांच्या आवाजात. नमस्कार. शब्दझरा साहित्य समूहाद्वारा वर्षपूर्ती आणि कैलासवासी रावजी शहादू कोलते यांच्या प्रथम स्फूर्ती दिनानिमित्त पितृऋण काव्यसंमेलनात मी राहुल भोसले पुणे दाहेरी येथून माझी बापाची व्यथा ही कविता सादरीकरण करत आहे. रणरणत्या उन्हात बा माल धक्क्यावर अनवाणी पायानं दिसभर पाठीवरून भल्या मोठ्या गोण्या नियान करता करता हमालीचं काम करायचा. मध्यान्हीला पाठीवरचा सूर्य आग ओकत असताना तप्त उन्हांच्या झळांनी बाचं अंग भाजून निघायचं. पण बा मागं हटला नाही. भुकेपायी कोरभर भाकरी पोटात ढगलून आडोशाला निजायचा. तेव्हा बा शीतल सावलीतून मिळणाऱ्या स्वर्गसुखाच्या आनंदाने हुरळून जायचा. खरंच रणरणत्या उन्हात बा मालधक्क्यावर अनवाणी पायानं दिसभर पाठीवरून भल्या मोठ्या गोण्या नेहान करता करता हमालीचं काम करायचा. धन्यवाद मंडळी. मला दिलेल्या संधीबद्दल आदरणीय प्रल्हादजी कोलते सरांचा मी अत्यंत आभारी आहे. माझी कविता आपणास आवडल्यास आपण नक्कीच अभिप्राय द्याल अशी अपेक्षा. अतिशय सुंदर. खूपच छान सरजी. कष्टदायी बापाची व्यथा आपण आपल्या काव्यातून व्यक्त केली. मनपूर्वक धन्यवाद. आणि यानंतर पुढील रचना घेऊन येत आहेत कविवर्य श्री जयसिंग पाटणकर पुणे येथून. कवितेचं शीर्षक आहे आभाळ मायेचे. ऐकूया त्यांच्या आवाजात. माझं नाव आहे जयसिंग पाटणकर, राहणार पुणे. माझ्या कवितेचं शीर्षक आहे आभाळ मायेचे. बाबा माझा मुळात आहे आनंदाचा झरा, एकांतातील त्याच्या अश्रूंना कोणीतरी सावरा. नाही ओघळला अश्रू कधी त्याच्या डोळ्यातून, नाही परतला कधी रिकाम्या हाती कामावरून. कुरवाळले आईच्या मायेने बिन आईच्या मुलांना, दाखविले करून बरेच आजूबाजूच्या जगाला. पेलले सारे घर पायाखालची जमीन दुभंगताना, सांभाळले बछड्यांना रान उन्माळून पडताना. बाप माझा माझ्यासाठी बाप माणूस आहे, घरातल्या माझ्या मनातला पांडुरंग माझा बाप आहे. तळहाताच्या त्याच्या फोडांना नाही कसली वेदना, तळपायाच्या घट्ट्यांना नाही कसली संवेदना. रात्रंदिवस तो शेतात राबतो, भेगाळल्या भुईत तो सुतास गाडतो. काळ्या कभिन्न पाषाणापरी देह त्याचा सारा, मुलावरील प्रेमापोटी असतो बापाचा दरारा. काय माहीत माझा बाप असा का वागतो, मेणाहून मऊ कधी वज्राहून कठीण वाटतो. बाप म्हातारा होतो जेव्हा मुलगा जवान होतो, मुसमुसून रडतो जेव्हा मुलगी तो उजवितो. विशाल त्याच्या पंखाखाली आनंदाये भरती, मायेच्या त्या आभाळाखाली क्षणभर पाखरे विसावती.
जरी होता बाबा खेडवळ अशिक्षित, दिवसरात्र राबून केलं आम्हा शिक्षित सुशिक्षित. वृक्ष वाटेवरची बाबा डेरेदार सावली, त्याचीच गाणी गायली बाबा माझी माऊली. हसता येते चार चौघात, रडता येत नाही त्याला, जन्मोजन्मीचा शाप त्याला बाप म्हणतात त्याला. बेजान नजरेनं एकटक तो आभाळाकडे पाहतो, काळ्या कुट्ट ढगाकडून कुणास ठाऊक काय मागतो. त्याचे दुःख त्याची व्यथा तो बोलत नाही, बाबा आमचा आम्हास कधी कळला नाही. जेव्हा जेव्हा त्याच्या डोळ्यात मी खोलवर पाहतो, डोळ्याआड लपलेला एक अश्रू. खरंच खूप सुंदर. माय आणि बापाची माया तूच दिलीस, माय आणि बापाची माया तूच दिलीस, जीवनाची नौका माझी तू पैलतीरी नेलीस. असं मायेचं छत्र हरपलेला हा मुलगा आपल्या वडिलांची महती आपल्या कवितेतून व्यक्त करतो. अतिशय सुंदर रचना सरजी, मनपूर्वक धन्यवाद. आणि यानंतर आपल्यासमोर कविता सादर करीत आहेत कवयित्री सौ शीतला देवी सुनील कुलकर्णी दादर येथून. त्यांचे कवितेचं शीर्षक आहे बाबा. ऐकूया त्यांच्या आवाजात. नमस्ते. शब्दधारा साहित्य समूह आयोजित पितृऋण ऑनलाईन कवी संमेलनासाठी मी शीतलादेवी सुनील कुलकर्णी दादर मुंबईहून स्वरचित कविता सादर करत आहे. बाप या विषयावरची कविता आहे. कवितेचं नाव आहे बाबा. मी माझ्या वडिलांना ही कविता समर्पित करत आहे. कवितेचं नाव आहे बाबा. बाबा, तुम्ही नेहमी आम्हा दोघींना सुखी ठेवण्याचे होते चिंतिले. आमचा भाऊ वारला, लोकांनी तुम्हाला दोन्ही मुलीच ना असे म्हटले. माझ्या मुली मुलापेक्षा कमी नाही असे तुम्ही त्यांना योग्य उत्तर दिले. त्या पण आयुष्यात पुढे येतीलच असे सांगून आम्हास वाढविले. आम्हा दोघींनीही आयुष्यात पुढे येऊन तुम्हास अभिमान आनंद हे दिले. पण आम्ही झालो नंतर खूप दुःखी, कारण तुमचे अकाली निधन झाले. शेवटी तुम्ही म्हटलेले ऐकले. तुम्ही म्हणाला मुलींनी खूप लक्ष दिले. तुमची काही स्वप्ने अपूर्ण राहिली का बाबा? ती पूर्ण करू मनाशी हे पक्के ठरविले. तुमचे सासरचे नाव लौकिक वाढेल असेच काम करीन, लक्षात ठेवा. तुम्ही स्वर्गातून पाहतच असाल, तुमचा वरून आम्हा आशीर्वाद हवा. तुम्ही स्वर्गातून पाहतच असाल, तुमचा वरून आम्हा आशीर्वाद हवा. धन्यवाद. वा वा वा, खूपच छान. बाणेदार बाबा तुम्ही आपल्या कवितेतून साकारलात. अतिशय भावस्पर्शी ही रचना. मनपूर्वक धन्यवाद. या पुढील कविता सादर करण्यासाठी येत आहेत कवयित्री सौ मधुबाला पाटील मुलुंड येथून. ऐकूया त्यांची कविता ज्योत पितृप्रेमाची. नमस्कार. शब्दधरा साहित्य समूह आयोजित पितृऋण कवी संमेलनात मी मधुबाला पाटील मुलुंड माझी स्वरचित कविता ज्योत पितृप्रेमाची सादर करीत आहे. रोप रुजते धरतीवरी, नभ राखण करी, तरी कौतुक धरती आईचे सदा सर्वत्र जरी. घन घन माळा करती गडगडाटनी वर्षाव, मांडीवर खेळे तेव्हा तिच्या पाने फुले खरी. असेच पितृधन
असेच पितृधन पाखरण करी अपत्यांची, पाखरण करी अपत्यांची, सयना कुणा त्याची जीवनी उणीव नाही, सयना कुणा त्याची जीवनी उणीव नाही. नभा एवढे काळीज, नभा एवढे काळीज, दुःखही नभा एवढे. जगे तरी ताठ मानेने, जगे तरी ताठ मानेने, अंतरी जरी दुःख राही, अंतरी जरी दुःख राही. होते माझेही वडील, होते माझेही वडील, बळीराजा हिरव्या शिवाराचे, बळीराजा हिरव्या शिवाराचे. ऊन पावसाच्या माऱ्यात करीत दुष्काळावरी मात, ऊन पावसाच्या माऱ्यात करी दुष्काळावरी मात. प्रसन्नता तरीही धाडशी, तत्ववादी चिरंतन, भरून येई मन, हात मायेचा डोईवरी ठेवित, हात मायेचा डोईवरी ठेवित. घरकुलाची नित्य काळजी, घरकुलाची नित्य काळजी, शिक्षणातही अग्रेसर. कुटुंबाचा खरा महानायक, कुटुंबाचा खरा महानायक. घरी दारी वसे मेळा, घरी दारी वसे मेळा. आदरे करी गावकरी अभिवादन, आदरे करी गावकरी अभिवादन. उंचावले त्यांनी गावा, उंचावले त्यांनी गावा. होता मान सन्मान सर्वांचा, होता मान सर्व. खूप छान. त्या म्हणतात अलौकिक ठसली हृदयी, प्रेमळ आदर्श मूर्ती. वा, खूपच छान ताई, धन्यवाद आपणाला. आणि यानंतर कविता सादर करीत आहेत कवी श्रीनिवास रामचंद्र आसलेकर, सातारा येथून. ऐकूया त्यांची कविता. कवितेचं शीर्षक आहे बापाचे कर्तव्य. शब्दधरा साहित्य समूहाद्वारा आयोजित समूह वर्षपूर्ती व पितृऋण कवी संमेलन. नाव श्रीनिवास रामचंद्र आसलेकर, गाव कण्हेरी, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. कवितेचे शीर्षक बापाचे कर्तव्य. बाप हा बाप असतो, घराचा पालनकर्ता असतो. मुलांच्या सुखासाठी तो सर्वस्व अर्पण करतो. स्वतःचा विचार तो कधीच करत नाही. दिवस रात्र सतत कष्ट करतच असतो. लेकरांच्या सुखासाठी तो रक्ताचं पाणी करतो. मुलांच्या आजारपणात तो रात्रभर जागरण करतो. कुटुंबासाठी लढतो, कधी हरतो, कधी जिंकतो. संसारात आई दृश्य असते, बाप मात्र अदृश्य असतो. सर्वांचा विचार तो करतो, पण त्याचा विचार कोण करत नाही. प्रपंच चालवण्याचा भार असतो, त्याला तो डगमगत नाही. स्वतःसाठी काही घेत नाही, बाकीच्यांच्यासाठी मात्र खर्च करतो. सर्वांना सुखात ठेवण्याचा मत्ता त्याने घेतलेला असतो. बापाचा स्वभाव रागीट पण फणसासारखा आतून गोड असतो. माया असते सर्वांवर, प्रेम करतो सर्वांवर. धन्यवाद. अतिशय सुंदर अशी कविता आपली. बाप अदृश्य असतो. खूप छान बापाची महती आपण यातून साकारली. बऱ्याच वेळेला बाप हा घरामध्ये असूनसुद्धा अदृश्य असतो, परंतु तो असतो त्या घराचा कणा, हे मात्र निश्चित. आपण खूप सुंदर अशी कविता सादर केलीत सरजी, धन्यवाद. आणि यानंतर पुढील कविता घेऊन येत आहेत कवयित्री निर्मला जीवने, नागपूर येथून. महिमा पित्याचा. ऐकूया त्यांच्या आवाजात. नमस्कार रसिक हो, मी निर्मला जीवने, नागपूर.
शब्दझरा साहित्य समूहाद्वारा आयोजित पितृऋण कवी संमेलनात मी आपली कविता सादर करत आहे. कवितेचं नाव आहे महिमा पित्याचा. महिमा पित्याचा. बाबा आईच्या मांडीवर खूप खूप उधाणलो. बाबा आईच्या मांडीवर खूप खूप उधाणलो. चेहऱ्याकडे बघता बघता डोळ्यांनीच बोलत गेलो. चेहऱ्याकडे बघता बघता डोळ्यांनीच बोलत गेलो. पण बाबा धन्य तुम्ही, कौतुकासवे सिट्टी वाजली. पण बाबा धन्य तुम्ही, कौतुकासवे सिट्टी वाजली. धरुणी बोट हाताचे गालावर खडी आणली. धरुणी बोट हाताचे गालावर खडी आणली. चालणे शिकविले पडलो तरी उठण्याचे. चालणे शिकविले पडलो तरी उठण्याचे. तोल सावरत धैर्याने पुढचे पाऊल टाकण्याचे. तोल सावरत धैर्याने पुढचे पाऊल टाकण्याचे. घोडागाडी बडुनी गोल गोल फिरविले. घोडागाडी बनूनी गोल गोल फिरविले. त्याच गाडीने आज आकाशी मज उडविले. त्याच गाडीने आज आकाशी मज उडविले. सहनशीलतेची मूर्ती चंद्राची शीतलता. सहनशीलतेची मूर्ती चंद्राची शीतलता. संवेदनेचा कळस तुम्ही आली माझ्यात शालीनता. संवेदनेचा कळस तुम्ही आली माझ्यात शालीनता. मज लाभले वैभव अतुल्य तुमच्या कष्टाने. मज लाभले वैभव अतुल्य तुमच्या कष्टाने. जिथे जातो तिथे बाबा महिमा गातो गर्वाने. जिथे जातो तिथे बाबा महिमा गातो गर्वाने. वा, खूपच छान. महिमा पित्याचा आपण सुंदर रचना सादर केलीत. आपणाला मनपूर्वक धन्यवाद आणि पुढील वाटचालीला शुभेच्छा. यानंतर पुढील कविता सादर करीत आहेत कविवर्य श्री रवी पाटील प्रतिभाग्रज डोंबिवली येथून. त्यांच्या कवितेचं शीर्षक आहे माझे बाबा. रवी पाटील अर्थात प्रतिभाग्रज हे देखील सुंदर अशा गेय कविता सादर करतात. ऐकूया त्यांची ही कविता त्यांच्या मुखातून. नमस्कार रसिक बंधूंनो, मी रवी पाटील प्रतिभाग्रज डोंबिवली. शब्दझरा साहित्य समूह आयोजित पितृऋण कवी संमेलनात मी माझी कविता माझे बाबा सादर करीत आहे. दया क्षमा शांतीचा सजीवा पुतळा. दया क्षमा शांतीचा सजीवा पुतळा. सर्वांचा ज्या जिव्हाळा ऐसा बाबा माझा. सर्वांचा ज्या जिव्हाळा थोर पिता माझा. इंग्रजी शाळा शिकले जरी व्हावे लागले शेतकरी. आपसुक गुंतले संसारी पितृहीन वय 18. दया क्षमा शांतीचा सजीवा पुतळा. दया क्षमा शांतीचा सजीवा पुतळा. सर्वांचा ज्या जिव्हाळा ऐसा बाबा माझा. सर्वांचा ज्या जिव्हाळा थोर पिता माझा. केला संसार ज्यांनी
मानुनी ईश सेवा, खात खस्ता दिला ठेवा, वास्तवात भाग्याचा हरिनाम नित्यारत, कृष्ण दत्त दैवत, गुरु दत्त दर्शन देत, तृप्त माझा बाबा, दया क्षमा शांतीचा सजीवा पुतळा, सर्वांचा ज्या जिव्हाळा, ग्रेट बाबा माझा, सर्वांचा ज्या जिव्हाळा, सेनू बाबा माझा. सांगे जपा त्याग ज्ञान, नामस्मरण जगण प्रसन्न, तोडा दुष्ट चोरी छिनाली, सेवा भावे द्यावे अन्न, उपदेशिले पत्त जीवनी होण्या खरे सुखे, सांगते करावे ना दुःखी, जपा उच्च संस्कृती, सांगते करावे ना दुःखी, जपाले वा संस्कृती, दया क्षमा शांतीचा सजीव पुतळा, दया क्षमा शांतीचा सजीव पुतळा, सर्वांचा ज्या जिव्हाळा, ऐसा बाबा माझा, सर्वांचा ज्या जिव्हाळा, ग्रेट बाबा माझा. सांगितल्या सर्व तत्वांचे स्वयं केले आचरण, गाव शिवच्या सर्वांना केले शक्य मार्गदर्शन, सत्यप्रिय प्रेमळ वाणी, जात पातीचे ना बंधन, पंचक्रोशीत आदरणीय, आध्यात्मिक लेवा सज्जन, आध्यात्मिक लेवा सज्जन, दया क्षमा शांतीचा सजीव पुतळा, सर्वांचा ज्या जिव्हाळा, ऐसा बाबा माझा, सर्वांचा ज्या जिव्हाळा, सेनू बाबा माझा, ग्रेट पिता माझा. धन्यवाद. वा वा वा, अतिशय सुंदर सादरीकरण सरजी. धीर गंभीर सदा खंबीर बाप माझा, धीर गंभीर सदा खंबीर बाप माझा, शिस्त कठोर परिप्रेमळ बाप माझा. बाबांची महती अवर्णनीय आहे. खरोखर मनपूर्वक धन्यवाद आपणाला. आणि यानंतर पुढील कविता सादर करण्यासाठी आपल्यासमोर येत आहेत कविवर्य श्री अमोल प्रभाकर चरडे पुणे येथून. त्यांच्या कवितेचं शीर्षक आहे बाप. आवेशपूर्ण कविता सादर करणं हा त्यांचा एक स्वभाव गुणधर्म. ऐकूया त्यांची एक कविता, बाप त्यांच्या मुखातून. नमस्कार. शब्दधरा साहित्य समूह आयोजित पितृऋण कवी संमेलनमध्ये मी अमोल प्रभाकरराव चरडे मोशी येथून बाप ही माझी स्वरचित रचना सादर करत आहे. माय भेटीला तूर, बाप तक्रारीचा सूर, माय भेटीला तूर, बाप तक्रारीचा सूर, माय सदास पास, बाप हंगामाचा पूर, माय सदास पास, बाप हंगामाचा पूर, बाप असा वाळवंट ज्याच्या मुळे हिरवळ, बाप असा वाळवंट ज्याच्या मुळे हिरवळ, स्वतः जळून अंतरी पसरतो दरवळ, स्वतः जळून अंतरी पसरतो दरवळ, बाप असते कवच परिस्थिती करी कोप, बाप असते कवच परिस्थिती करी कोप,
सारे सुसह्य वाटेत बाप करी खटाटोप. सारे सुसह्य वाटेत बाप करी खटाटोप. बाप से रंगमंच कितीतरी भूमिकेचा. बाप से रंगमंच कितीतरी भूमिकेचा. हास्यातला हरदिन जीवनाच्या तारखेचा. हास्यातला हरदिन जीवनाच्या तारखेचा. भूक माझी तेवढीच मिळे त्याच्या घासातून. भूक माझी तेवढीच मिळे त्याच्या घासातून. बाप से प्राणवायू धडकतो श्वासातून. बाप से प्राणवायू धडकतो श्वासातून. बाप मायेचा झरा दगडाच्या अंतरात. बाप मायेचा झरा दगडाच्या अंतरात. देव दिसे मला. खूप छान. ते म्हणतात, माय भेटीला आतुर बाप तक्रारीचा सूर. माय सदा आसपास बाप हंगामाचा पूर. अतिशय सुंदर, खूपच मार्मिक शब्द. आई आपल्या आसपास असते, ती आपल्याला भेटायला सुद्धा आतुर असते, पण बाप हा नेहमी आपल्याविषयी तक्रारीचा सूर ठेवतो. कारण त्याला वाटतं की माझ्या मुलाने, माझ्या अपत्यांनी चांगल्या मार्गावर चालावं, त्यांनी यशस्वी व्हावं, आपल्यापेक्षा अधिक प्रगती साधावी, आणि म्हणून त्याचा तक्रारीचा सूर हा कायम असतो आणि तो कधीतरी आपल्याजवळ असतो. म्हणून त्याला हंगामाचा पूर असं वर्णन कवी करतात. खूपच छान. धन्यवाद सर. आणि यानंतर आपणासमोर कविता घेऊन येत आहेत चिरंजीव दामोदर धनंजय चौधरी, जळगाव येथून एक अतिशय हरहुन्नरी असा नवकवी, बालकवी आपल्यासमोर आपली कविता सादर करतोय. आपल्या पित्याविषयी भाव व्यक्त करणारी. कवितेचं शीर्षक आहे बाप. ऐकूया त्याच्या आवाजात. नमस्कार, मी दामोदर धनंजय चौधरी. माझे गाव आहे जळगाव. माझ्या कवितेचे शीर्षक आहे बाप. मुलांना जगण्याचं महत्त्व समजवितो तो म्हणजे बाप. कुटुंबाची काळजी घेतो होऊन पावन खिंडीतील बाजी तो म्हणजे बाप. मुलांना जगण्याचं महत्त्व समजवितो तो म्हणजे बाप. कुटुंबाची काळजी घेतो होऊन पावन खिंडीतील बाजी तो म्हणजे बाप. बालपणातल्या राहिलेल्या मनात असंख्य इच्छा असतात, पण मुलांची प्रत्येक इच्छा पूर्ण करतो तो म्हणजे बाप. आणि मनातून जरी दुःखी असला तरी आपल्या कुटुंबाला हसवितो तो म्हणजे बाप. बापाचा हात नेहमी आपल्या डोक्यावर एक अदृश्य शक्ती होऊन साथ देतो. बापाचा हात नेहमी आपल्या डोक्यावर एक अदृश्य शक्ती होऊन साथ देतो. जीवनाच्या प्रत्येक घटनेत, प्रत्येक क्षणात, प्रत्येक आठवणीत बाप हा आपला साथ कधीच सोडत नसतो. घरातील कोणतीही वस्तू खराब झाली की घरच्या घरी बाप ती वस्तू दुरुस्त करतो. घरातील कोणतीही वस्तू खराब झाली की घरच्या घरी बाप ती वस्तू दुरुस्त करतो. दुरुस्त केलेली वस्तू कधीच खराब होणार नाही असा ठाम विश्वास तो आपणास देतो. मोठ्या अभिमानानं आपण म्हणतो बाप हा बाप असतो. मोठ्या अभिमानानं आपण म्हणतो बाप हा बाप असतो. कारण आई जरी प्रेमाचं प्रतीक असली तरी बाप हा सर्वोच्चतेचं प्रमाण असतो. कष्टाळू, दयाळू, प्रामाणिक, स्वच्छंद हे सारे गुण ज्यात आहेत अशा बापावर स्वरचित कविता करण्याची संधी कवी दामोदरला मिळाली. वंदन करतो मी माझ्या बापाला म्हणजेच माझ्या सुपर हिरोला. वंदन करतो मी माझ्या बापाला म्हणजेच माझ्या सुपर हिरोला. वंदन करतो मी माझ्या बापाला म्हणजेच माझ्या सुपर हिरोला. धन्यवाद. वा वा वा, खूपच छान. जगण्याचा भक्कम आधार म्हणजे बाप. जगण्याचा भक्कम आधार म्हणजे बाप. आई जरी प्रेमाचं प्रतीक असले तरी बाप हा सर्वोच्चतेचं प्रमाण असतो असं सांगणारी कविता. सुंदर सुपर हिरो आपल्या कवितेतून त्याने साकारला. छानच दामोदर, खूप खूप अभिनंदन तुझं. आणि यानंतर पुढील कविता आपल्यासमोर घेऊन येणार आहेत ठाणे येथून कवयित्री सौ स्नेहा साळुंखे. कवितेचं शीर्षक आहे बाप. ऐकूया त्यांच्या आवाजात.
माझं नाव स्नेहा साळुंखे. मी ठाण्याला राहते. आता आपल्यासमोर मी जी कविता सादर करणार आहे त्या कवितेचं शीर्षक आहे बाबा. व्यक्तिमत्व असे होते तुमचे, बघता क्षणी नजरेत भरे. स्वतःसाठी तुम्ही कुठे हो जगला, सर्वांचे तुम्ही पोशिंदे झाला. आन बाण शान राखुनी निवारा केला, अग्नीच्या निखाऱ्यावर चालुनी भार तुम्ही सोसला. कष्टाळू बहादूर सेवेकरी तुम्ही, किती गुण तुमचे आठवो. तुम्ही दिलात अमाप मोत्याचा घास, तुमच्या हाती ठेवलात फक्त मायेचा पाश. बालपण तुमचे ओझी वाहण्यात गेले, तारुण्य तर उन्हात करपले. प्रौढत्वाला हवा होता तुम्हाला दिसावा, दैववाद कसा नेहमीच उधळे डावसारा. भावा बहिणींच्या लेकरा बाळींच्या नातपण तुमचे आधार, तुम्हीच की हो बाबा. वृद्धापकाळी शांतपणे जगाचा निरोप घेऊन केलात किनारा. तुमच्या पुण्याच्या पाठबळावर आज आम्ही सगळे आहोत सुखा समाधानी. धन्यवाद. वा, अतिशय सुंदर रचना मॅडम. आपणाला मनपूर्वक धन्यवाद. आणि यापुढील कवयित्री सौ कुंदा विकास झोपे उल्हासनगर येथून आपली कविता सादर करीत आहेत. कविता बालगीत स्वरूपाची आहे. कवितेचं शीर्षक आहे बाबा. ऐकूया तर त्यांच्या मुखातून ही कविता. नमस्कार. शब्दधरा साहित्य समूह आयोजित पितृऋण कवी संमेलनात मी सौ कुंदा विकास झोपे, राहणार उल्हासनगर, जिल्हा ठाणे, माझे स्वरचित बालगीत सादर करीत आहे. बाबा. देव बाप्पा मागणे तुला, देव बाप्पा मागणे तुला. सुखी ठेव देवा माझ्या बाबाला, सुखी ठेव देवा माझ्या बाबाला. रोज सकाळी लवकर उठून जातो रोज न चुकता कामाला. स्वतः पिऊनी कोरा चहा, दुधाचा ग्लास देतो लेकराला. देव बाप्पा मागणे तुला, सुखी ठेव देवा माझ्या बाबाला. तुटलेली चप्पल पायी त्याच्या, नवीन बूट घेऊन देतो मला. पाहिले मी कित्येकदा आलेल्या त्याच्या पायाच्या फोडाला. सुखी ठेव देवा माझ्या बाबाला. बाबांच्या डब्याला पोळी बिन तेलाची, साजूक तुपाचा पराठा खायला मला. माझ्यासाठी जातो बाबा रात्रंदिवस कामाला. सुखी ठेव देवा माझ्या बाबाला. एक सदरा वापरून रोज घालतो, रंगी बेरंगी कपडे माझ्यासाठी शिवतो. मी कित्येकदा पाहिले आहे त्याला शिवताना सदरा फाटलेला. सुखी ठेव देवा माझ्या बाबाला. दोन पैसे वाचविण्या कामावरून पायी चालत येतो. शाळेमध्ये व्हॅनमध्ये पाठवितो मला. जुळविण्या एक पैशाला
पाहिले आहे मी त्याच्या उदास झालेल्या चेहऱ्याला. सुखी ठेव देवा माझ्या बाबाला. थकून भागून येऊन घरी झोपतो गोधडीवर. मऊ कापसाची घाटी अंथरुणी देतो मला. वेदनेने विहाळताना इकडून तिकडे. कित्येकदा पाठीवर होताना पाहिले मी त्याला. सुखी ठेव देवा माझ्या बाबाला. काबाड कष्ट करून बाबा माझा थकतो. सुखाचा घास मुखी घालतो पिला. सारे जगातील सुखे टाक पदरात त्याला. मागणे हेचे आज देवा तुला. धन्यवाद. वा वा, खूपच छान बालगीत आपण सादर केलेत कुंदा मॅडम. आपणाला मनपूर्वक धन्यवाद. आणि यानंतर पुढील कविता घेऊन येत आहेत कविवर्य श्रीनिवास गडकरी, पेण रोहा येथून. शीर्षक आहे कवितेचं बाप. बाप ही कविता त्यांच्या मुखातून आपण ऐकूया. अतिशय सुंदर अशी कविता. मी पेणहून श्रीनिवास गडकरी बोलत आहे. वडील ह्या विषयाची कविता मी सादर करत आहे. कवितेचं शीर्षक आहे बाप. बाप म्हणजे बाप असतो, आमच्या डोक्याला ताप असतो. बाप म्हणजे बाप असतो, आमच्या डोक्याला ताप असतो. येता जाता नाक खुपसणारा आम्हा तरुणांना शाप असतो. बाप म्हणजे बाप असतो, आमच्या डोक्याला ताप असतो. येता जाता नाक खुपसणारा आम्हा तरुणांना शाप असतो. रात्री कुठून घरी ये परतावे. रात्री कुठून घरी परतावे, तो हे टक्क जागेच असतात. रात्री कुठून घरी परतावे, तो हे टक्क जागेच असतात. आपण काही बेत करावे, तो हे लगेच मागे लागतात. रात्री कुठून घरी परतावे, तो हे टक्क जागेच असतात. आपण काही बेत करावे, तो हे लगेच मागेच असतात. शिक्षण आणि धंदा उद्योग. शिक्षण आणि धंदा उद्योग नवीन काही करू म्हणतो. शिक्षण आणि धंदा उद्योग नवीन काही करू म्हणतो. डोळेवटारून बाप म्हणतो, मळली वाट सोडू नको, मळली वाट सोडू नको. नको नको म्हणत पुन्हा हेच आमच्या मागे लागतात. नको नको म्हणत पुन्हा हेच आमच्या मागे लागतात. मनाला उभारी देत देत क्षितीत जिंकून घे म्हणतात, क्षितीत जिंकून घे म्हणतात. जरा काही दुखले कुपले, जरा काही दुखले कुपले, आईमार्फत ससे मिरा. जरा काही दुखले कुपले, आईमार्फत ससे मिरा. अर्ध्या रात्री पांघरून सारत, झोप आता नीट जरा, झोप आता नीट जरा. दूर कुठे जायला निघालो, आई बहीण रडून घेतात. दूर कुठे जायला निघालो, आई बहीण रडून घेतात. हे मात्र बॅगा भरत जुन्या सूचना पुन्हा देतात. बापाच्या छत्रछायेखाली अर्धे आयुष्य निघून गेले. बापाच्या छत्रछायेखाली अर्धे आयुष्य निघून गेले. आता ते नसताना मात्र त्यांचे महत्त्व कळून आले, त्यांचे महत्त्व कळून आले. माझा मुलगा आणि मी तणावाजून तोच आहे. माझा मुलगा आणि मी तणावाजून तोच आहे. बापाचे काळीज जाणले नाही, ही जन्मभराची बोच आहे, ही जन्मभराची बोच आहे. खूपच छान, खूपच छान सरजी. बापाची महती वर्णावी तेवढी थोडी आहे. बापाच्या छत्रछायेखाली अर्धे आयुष्य निघून गेले. आता ते नसताना मात्र त्यांचे महत्त्व कळून आले. खरोखर ते नसतानाच त्यांचं महत्त्व आपल्याला प्रखरतेने जाणवत असतं, पण त्यांचं अस्तित्व मात्र त्यावेळेला आपल्यासमोर नसतं. ते आशीर्वादाच्या रूपाने मात्र कायम आपल्यासोबत असतं. अतिशय मार्मिक रचना आपण सादर केली सरजी. आपणाला मनपूर्वक धन्यवाद. आणि म्हणून म्हणावंसं वाटतं मित्रहो, बाप आहे तोवर त्यांच्या कुशीत रडून घ्या. बाप आहे तोवर त्यांच्या कुशीत रडून घ्या. भेटत आहे तोवर त्यांचे चरण स्पर्श करून घ्या. भेटत आहे तोवर त्यांचे चरण स्पर्श करून घ्या. धन्यवाद. आणि या कवी संमेलनामध्ये सहभागी झालेल्या सर्व कवी कवयित्रींना
मी मनपूर्वक धन्यवाद देतो आणि सर्व रसिक श्रोत्यांचे देखील मनपूर्वक आभार. असंच आपण वेगवेगळ्या कार्यक्रमांचा आस्वाद घेत राहा. असे कार्यक्रम आपल्यासमोर आम्ही सदैव घेऊन येत राहू. मनपूर्वक धन्यवाद.